तोंडाची गेलेली चव परत आणण्यासाठी झणझणीत आणि खमंग आणि चवीला खूप भारी लागणारी माझ्या या पद्धतीची सोलापूरची खमंग मिरची भाजी करून तर बघा. नक्कीच ही मिरची भाजी खाऊन तुमची गेलेली चव तोंडाची परत येईल, इतकी चवीला सुंदर आणि खमंग लागणारी सोलापूर पद्धतीची खमंग मिरचीची भाजीची रेसिपी बघणार आहोत. तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर जास्त आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला नक्कीच सपोर्ट देखील करा. माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघा मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि हिरव्या मिरच्या ज्या मार्केटमध्ये मिळतात ना त्याच मिरच्या आहेत. मोठ्या मिरच्या असतात ना त्यामध्येच आपल्याला बघा छोट्या आणि कवळ्या अशा मिरच्या भेटतात. तर त्याच मिरच्यांमधून मी निवडून इथे कवळ्या अशा मिरच्या काढून घेतल्या आहेत. ज्या कवळ्या हिरव्या मिरच्या असतात ना तर त्या खूप कमी तिखटाच्या असतात आणि म्हणून मी इथे जे कवळ्या मिरच्या काढून आणि निवडून घेऊन त्याला स्वच्छ कोरड्या कापडाने पुसून घेतले आहेत. तर मध्ये असं मिरच्यांना चीर पाडून घ्यायचं आहे जसं की व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. तर इथे गॅसवर कढई ठेवली आहे. गॅस आपला पूर्ण लो असा ठेवायचा आहे आणि कढईमध्ये 2 माप तेल घालून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम आहे ना पूर्ण लो अशी ठेवायची आहे. तर इथे बघा हलकंसंच तेल गरम झालं आहे आणि त्यानंतर मी इथे लगेचच मिरच्या घालून घेतल्या आहेत आणि मिरच्यामधून असं चिरून घेण्याचं कारण म्हणजे तेलामध्ये मिरच्या आपण अशाच अख्ख्या टाकल्या तर त्या उडण्याच्या जास्त शक्यता असतात, म्हणून मध्ये याला चिरा पाडून घेतले आहेत. 2 ते 3 मिनिटासाठी तेलावर मिरच्या नरम होण्यासाठी ठेवणार आहोत आणि गॅसची फ्लेम पूर्ण मंद ठेवून ताट झाकून घ्यायचं आहे. इथे मिरचीसाठी काही मसाला तयार करून घेणार आहोत म्हणजेच मिरचीमध्ये खमंगपणा येईल. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, अर्धी वाटी हिरवा ओला वाटाणा घालून घेतला आहे. मिक्सरला याची जाडसर अशी वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता जाडसर असं वाटण तयार झालं आहे. फार खमंग अशा या वाटणाचा वास येत आहे. गॅसची फ्लेम मी इथे लहानच ठेवली होती आणि इथे बघा मिरच्या आपल्या ज्या आहेत तेलामध्ये छान मऊसूत झाल्या आहेत. गॅसची फ्लेम लो ठेवल्यामुळे आपल्या मिरचीचा रंगसुद्धा बदलला नाही. अगदी हिरवा असा मिरचीचा रंग इथे राहिला आहे आणि इथे मिरच्यासुद्धा आपल्या छान नरम झाल्या आहेत. तर तयार करून घेतलेलं मिक्सरच्या भांड्यातलं वाटण आपण घालून घेणार आहोत आणि 3 ते 4 मिनिटासाठी हे हिरवं वाटाण्याचं छान याला मिक्स करून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं आहे. अगदी छान असा खमंग वास येत आहे या वाटणाचा. तर इथे बघू शकता 2 ते 3 मिनिटं झाली आहेत. वाटण आपलं छान परतवून झालं आहे आणि मग त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे. पुन्हा 2 ते 3 मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे आणि यात टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ. अर्धा चमचा इथे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपलं हे मिरच्या आणि हिरवं वाटण आहे ते छान बघा इथे एकजीव झालेलं दिसत आहे. आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटीभर पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला या मिरच्यामध्ये घालून मिरच्या 2 ते 3 मिनिटासाठी छान वाफवून घ्यायच्या आहेत. तर यामध्ये थोडंसं 2 चमचे एवढे शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचं कूट आणि मिरच्या आणि वाटाण्याचा जो मसाला तयार करून घेतला होता त्याला छान तेल सुटूपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम लहान ठेवून ताट झाकून आपल्याला हे 2 ते 3 मिनिटासाठी याची छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता 2 ते 3 मिनिटांनी छान आपलं या मसाल्याला तेल सुटलं आहे आणि मिरच्या देखील छान हिरव्या अशा दिसत आहेत. तर ही भाजी आहे ना तुम्ही गरम ज्वारीची भाकरी किंवा पोळ्यासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा गरम भातासोबत सुद्धा खाऊ शकता. इतकी चवीला सुंदर लागते ना, इतकी खमंग लागते. तर इथे आमच्या इथे सोलापूर पद्धतीची अशी खमंग भाजी केली जाते आणि ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत आवर्जून खातात. चवीला 1 नंबर आणि खूप टेस्टी अशी लागते. अशी ही कोवळ्या मिरच्यांची हिरवी भाजी देठासकट अतिशय खमंग आणि अप्रतिम अशी लागणारी हिरव्या मिरचीची खमंग भाजींची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा.
सोलापुरी खमंग हिरव्या मिरचीची भाजीची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. रेसिपी खूप जास्त आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या चॅनलला तुम्ही विजिट किंवा जॉईन देखील करू शकता. रेसिपी खूप जास्त आवडली असेल तर चॅनलला भरभरून लाईक करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. आज आहे ना आपण अतिशय खमंग आणि चविष्ट अशी ओल्या लसणाच्या हिरव्या पातीची चटणी बघणार आहोत. तर ही चटणी तोंडाची गेलेली चव सुद्धा परत आणते आणि चवीला अतिशय उत्तम अशी लागते. लसणाची चटणी ही भाकरीसोबत खातात किंवा बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी आणि किंवा हुरड्यासुद्धा खाल्ली जाते. तर आज आपण आहेत ना 2 प्रकारच्या चटण्या बघणार आहोत. तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका. चला तर मग मंडळी खमंग अशा चटण्यांची रेसिपी बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटनला नक्कीच प्रेस करा. ओल्या पातीच्या लसणासाठी लागणारे साहित्य बघणार आहोत. 10 ते 15 ओल्या लसणाच्या पाती घेतल्या आहेत. 10 ते 12 मिरच्या घेतल्या आहेत. 1 चमचा जिरे, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि इथे आंबाडीची पानं आहेत ती धुवून घेतली आहे स्वच्छ. आणि आपण लसणाची चटणी करणार आहोत. त्यासाठी इथे लसणाच्या पाती मी स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने पुसून घेतल्या आहेत. सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, लसणाच्या पाती जे आहेत ते कोरड्या कापडाने पुसून त्याचे असे छोटे छोटे कैचीने आपल्याला तुकडे तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता त्याची पात जी आहे ती मी कैचीने कापून घेत आहे. अशा पद्धतीने आपल्याला या सर्व पाती लसणाच्या कापून घ्यायच्या आहे आणि समोरचा जो शेंड्याचा भाग आहे तो देखील आपण इथे काढून घेणार आहोत अशा पद्धतीने. आणि आपण या लसणाच्या पाती मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व कापून तयार करून घेणार आहोत. थंडीच्या दिवसामध्ये बाजारामध्ये सहज अशा या लसणाच्या पाती उपलब्ध होतात. तर तुम्ही अशा पद्धतीने लसणाच्या पाती आणून घरी अशा पद्धतीने लसणाच्या पातीचा ठेचा तयार करून घेऊ शकता. तर इथे आपण 2 चटण्या तयार करून घेणार आहोत म्हणून मी ते कमी तिखटाच्या 10 ते 12 मिरच्या घेतल्या आहेत. सर्व मिरच्या आहेत ना आपण हाताने तोडून घेणार आहोत. अर्धी मिरची जी आहे तर आपण आंबाडीच्या भाजीमध्ये वापरणार आहोत आणि अर्धी जी मिरची आहे ती लसणाच्या पातीमध्ये घालून घेणार आहोत. तर इथे सर्व मिरच्या तोडून घ्यायच्या आहे आणि गॅसवर कढई ठेवायची आहे. कढईमध्ये आपल्याला या सर्व मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. कढईमध्ये 1 माप तेल घालून घ्यायचं आहे. गॅस आपला लो टू मीडियम हीटवर ठेवायचा आहे आणि ह्या मिरच्या आपल्या खमंग अशा भाजून घ्यायच्या आहेत. तर इथे बघू शकता 2 ते 3 मिनिटानंतर इथे आपल्या मिरच्या तयार होतात भाजून. गॅस मी मंद आचेवर ठेवला आहे आणि आपल्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. तर 2 ते 3 मिनिटात मिरच्या इथे भाजून तयार झाल्या आहेत. तर कढईमधनं आपण या मिरच्या काढून घेणार आहोत. तर कच्च्यात जर मिरच्या तुम्ही लसणाच्या पातीमध्ये घालचाल ना तर कच्च्या मिरच्या आहेत ना त्या पोटाला जास्त झोंबल्या जातात किंवा भाजल्या जातात. मिरचीचा तिखटपणा कमी व्हावा म्हणून मिरच्या आधी सुरुवातीला भाजून घ्यायच्या आहेत. तर मिरच्या भाजून घेतलेल्या कढईमध्येच आपण आंबाडीची भाजी घालून घेणार आहोत. तर इथे सगळं आंबाडीची भाजी इथे घालून घेतली आहे आणि गॅस आपला पूर्ण लो असा ठेवायचा आहे. लो गॅसवरच ही आपली आंबाडीची भाजी छान परतवून घेणार आहोत. पूर्ण आंबाडीच्या भाजीचा रंग बदलेपर्यंत आपल्याला इथं आंबाडीची भाजी परतवून घ्यायची आहे. साधारण ही भाजी परतवण्यासाठी साधारण 5 ते 6 मिनिटांमध्ये या भाजीचा रंग बदलतो आणि भाजी देखील आपली छान शिजली जाते. तर तुम्ही कधीही आंबाडीची भाजी ची चटणी करत असाल ना तर या पद्धतीने नक्कीच ट्राय करा. तर इथे आंबाडीची भाजी आपली तयार होते कढईवर भाजून. तर तोपर्यंत आपण इथे लसणाच्या पातीचा ठेचा बघणार आहोत. तर लसणाच्या पाती सगळ्या आपण चिरून मिक्सरमध्ये घातल्या आहेत आणि त्यानंतर काही मिरच्या देखील आपण यातच घालून घेतला आहे. थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. पाणी न घालता आपल्याला मिक्सरमधून हा ठेचा तयार करून घ्यायचा आहे. सुरुवातीला पल्स मोडवर 1 ते 2 मिनिटासाठी फिरवायचं आहे. तर इथे बघू शकता 1 ते 2 मिनिटानंतर फिरवल्यानंतर थोडंसं हे
लसणाची पात थोडीशी जाडसर अशी वाटत आहे, तर यामध्ये आपल्याला 1 चमचा आहे ना शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे. म्हणजेच काय होईल ना, चटणीला थोडीशी बँडिंग येईल आणि चटणी देखील खायला खूप खमंग लागेल. तर इथे बघू शकता आपली चटणी छान अशी तयार झाली आहे. तर एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर इथे बघू शकता अगदीच बारीक अशी पेस्ट न करता थोडीशी जाडसर अशी इथे पेस्ट मी तयार करून घेतली आहे तर ठेचाची. तर इथे बघू शकता किती सुंदर आणि खमंग असा सुवास या चटणीतून येत आहे. तर तोपर्यंत इथे आपली आंबाडी देखील छान अशी शिजली देखील आहे. तर इथे बघू शकता आणि आंबाडी मी गार होण्यासाठी ठेवली होती 5-6 मिनिटासाठी. तर आंबाडी देखील गार झाली आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे ही आंबाडी. तर आंबाडीची भाजी घातल्यानंतर आपल्याला घालायचं आहे इथे लसणाच्या पाकळ्या. लसणाच्या पाकळ्या इथे 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. ते मध्यम आकाराच्या आहेत. आणि इथे 5 ते 6 मिरच्या, 1 चमचा जिरे आणि यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ. आणि मिक्सरला आपल्याला पल्स मोडवर 1 ते 2 मिनिटासाठी ही आंबाडीची भाजी फिरवून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता आता हे थोडीशी आंबाडीची भाजी एकीकडे भाजी अशी दिसल्यासारखी दिसत आहे आणि थोडीशी जाडसर अशी याची पेस्ट आहे. एकदा चाकूच्या साहाय्याने आपल्याला छान फिरवून घ्यायचं आहे आणि यामध्ये पुन्हा एकदा 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे. आणि पल्स मोडवर 1 ते 2 मिनिटासाठी पुन्हा एकदा आंबाड्याची भाजी इथं मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे या भाजीला बँडिंग आली आहे. या चटणीला छान अशी बँडिंग आली आहे आणि ही चटणी खायला देखील खूप खमंग आणि टेस्टी लागते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आंबाडीच्या भाजीला आंबटपणा जास्त असतो, तर शेंगदाण्याच्या कुठामुळे त्याचा आंबटपणा कमी होतो. तर इथे आता आपण 2 फोडण्या तयार करून घेणार आहोत. सुरुवातीला आपण लसणाच्या पातीची ठेच्याची फोडणी करून घेणार आहोत. तर इथे मी 2 माप तेल घालून घेतलं आहे. तेल आपलं छान कडकडीत तापल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. तेल तापलं का नाही बघण्यासाठी थोडीशी कोथिंबीर आहे तर त्यामध्ये घालून बघायचं आहे. तर इथे बघू शकता थोडीशी कोथिंबीर घातल्यानंतर कोथिंबीर लगेचच तेलावर तरंगल्यासारखी दिसत आहे. तर अशा पद्धतीने कडकडीत तेल गरम करून वरून त्यावर कोथिंबीर घालायची आहे आणि हे गरम तेल जे आहे तर या लसणाच्या ठेचावर घालून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता हा ठेचा फोडणी घातल्यानंतर अतिशय सुंदर असा सुवास या ठेचाने सोडला आहे आणि खूप छान असा खमंग वास येत आहे. तर ही लसणाची चटणी जी आहे ना अतिशय चवीला उत्तम अशी लागते. ही चटणी जी गरम गरम बाजरीची भाकरी आणि गरम गरम ज्वारीच्या भाकरीसोबत नक्की ट्राय करा. आता आपण आंबाड्याच्या भाजीच्या चटणीसाठी फोडणी बघणार आहोत. तर इथे 2 माप मी पुन्हा एकदा तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे आणि 1 चमचा यामध्ये मोहरी घालत आहे. म्हणजे छोट्या चमच्याने इथे 1 चमचा एवढी मोहरी वापरली आहे. मोहरी छान तडतडली की गॅस बंद करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला अर्धा चमचा हिंग घालायचा आहे. तर इथे बघू शकता हिंग फसफसून वर आला आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर कोथिंबीर देखील छान फसफसून वर आली आहे. हे छान आपलं कडकडीत तेल या आंबाडीच्या चटणीवर आपण घालून घेणार आहोत. अतिशय खमंग असा ह्या चटणीचा देखील वास खूप सुंदर असा येत आहे. तर हे जे तेल आहे आपण फोडणीचं, हे फोडणीचं तेल आपण या आंबाडीच्या भाजीमध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे दोन्ही लसणाची आणि आंबाड्याची चटणी दोन्ही प्रकारच्या चटण्या इथे तयार झाल्या आहेत. तर इथे बघू शकता रंग किती सुंदर आला आहे आणि इतकी चवीला टेस्टी आणि खमंग ही चटणी लागते ना, तोंडाची गेलेली चव या चटणीने नक्कीच परत येईल. तर तुम्ही देखील अशा पद्धतीची चटणी घरी नक्कीच ट्राय करा. महत्त्वाचं म्हणजे लसणाच्या पातीची चटणी ही गरम गरम हुरड्यासोबत खाल्ली जाते. चवीला अतिशय उत्तम अशी लागते. तर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा. अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट तयार होणारी आहे.
अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये या चटण्या छान तयार होतात आणि खायला देखील तितक्याच उत्तम चवीच्या आणि उत्तम आणि खमंग अशा लागतात. चला तर मंडळी, मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये.